आज सकाळी मनसे नेत्यांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे। राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी बैठक होईल। तर या बैठकीत राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन करतात याकडे लक्ष असेल। मोबाईलवरती पत्ते खेळण्याचा वाद सुरू असताना चांदवड दौऱ्यावरती गेलेल्या कृषी मंत्री कोकाटेंचं स्वागत करण्यात आलं। चांदवडच्या शेतकऱ्यांनी कोकाटेंच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली। रमी प्रकरणावरून चर्चेत असलेले राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे सध्या धुळे जिल्हा दौऱ्यावरती आहेत। पदाधिकाऱ्यांनी कोकाटे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी बोलावं अशी इच्छा व्यक्त केली, पण मी यापूर्वीच खूप काही बोललो असल्याचं सांगत अधिक बोलणं त्यांनी टाळलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पंढरपुरात भक्त शिरोमणी संत नामदेव महाराज पुरस्कार प्रदान करण्यात आला। या दौऱ्यादरम्यान शिवसैनिकांच्या आग्रहाखातर पंढरपुरात युवा सेनेच्या शाखेचं त्यांनी उद्घाटन केलं। शिंदे हे कार्यकर्त्यांचा हट्ट पुरवणारे आणि मन मिळवून येते असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली। राज्यात सध्या सरकारकडे पैसेच नसल्याची चर्चा केली जात असली तरी आवश्यक कामासाठी सरकार पैसे कमी पडू देणार नाही असं चंद्रकांत पाटील म्हणाले। राज्यात प्राध्यापकांच्या 5500 2900 कर्मचारी भरतीला मंजुरी देण्यात आल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली। एसटी महामंडळाच्या एकेरी गट आरक्षणावरील 30% भाडेवाढ अखेर रद्द करण्यात आली। ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर घेतलेल्या या निर्णयाला तीव्र विरोध झाल्यानंतर एसटी प्रशासनानं हा निर्णय मागे घेतलाय। गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची मध्य रेल्वेच्या विशेष गाड्यांचं आरक्षण फुल झालंय। 22 ते 26 ऑगस्ट पर्यंत सर्व गाड्या रिग्रेड दाखवत आहेत। रेल्वेनं केलेल्या विशेष गाड्यांची अवस्था सुद्धा सामान्य गाड्यांप्रमाणे झाल्यामुळे चाकरमान्यांची वाट खडतर झाली आहे। म्हाडाच्या पुणे सोलापूर सांगली जिल्ह्यातील योजनेअंतर्गत 53 अनिवासी आणि 28 कार्यालयीन गाळे विक्रीसाठी आयोजित ई लिलावाकरता ऑनलाईन नोंदणी आणि अर्ज भरणा प्रक्रियेला 1 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। मुंबईसह कोकणात अधूनमधून कोसळधारा सुरू असतानाच हवामान विभागानं आज रायगड रत्नागिरी जिल्ह्यांसह पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावरच्या परिसरांना रेड अलर्ट दिलाय। तर मुंबई ठाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोल्हापूर परिसराला पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे। मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडतोय। शहराच्या अनेक भागात मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत। हवामान विभागानं आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलाय। शहरात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे। चंद्रपूर जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आल्यामुळे काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे। त्यामुळे खबरदारी म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालय अंगणवाड्यांसह कोचिंग क्लासेसला सुटी जाहीर करण्यात आली आहे। मावळ आणि मुळशी तालुक्यातील पिण्याच्या पाण्यासाठी महत्त्वाचं असलेलं कासारसाई धरण पुन्हा एकदा भरू लागलंय। धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसानं पुन्हा जोरदार हजेरी लावली असून धरणाच्या सांडव्यातनं 414 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। त्यामुळे मुळशीतील 10 प्रमुख गावांना पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे। पूर नियंत्रणासाठी उजनी धरणात भीमा नदीपात्रात 1600 क्युसेक पाण्याचा विसर्ग आहे। मागील महिनाभरापासून उसंत घेतलेल्या पावसानं पुन्हा हजेरी लावल्यामुळे उजनी धरण 95% भरलंय। परिचारिका संघटनांनी पदनामात बदल करण्यासोबतच अन्य काही मागण्यांसाठी पुकारलेला संप 7व्या दिवशी अखेर मागे घेतला। पदनामात स्टाफ नर्स ऐवजी नर्सिंग ऑफिसर म्हणजेच परिचर्या अधिकारी असा बदल करण्याची त्यांची मागणी राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागानं मान्य केली। कृषी पायाभूत सुविधा अधिक बळकट करणाऱ्या महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क प्रकल्प 2ला राज्य सरकारनं मान्यता दिली आहे। आशियाई विकास बँकेच्या मदतीने 2100 कोटी रुपये खर्चून 2025 ते 2031 या काळात या योजनेची अंमलबजावणी होणार आहे। ग्रामीण भागात वन्यजीव आणि मानवी संघर्ष कमी करण्यासाठी विशेषतः सर्पांपासून होणारे धोके टाळण्यासाठी मोलाची कामगिरी बजावणाऱ्या सर्पमित्रांना लवकरच अधिकृत ओळखपत्र आणि 10 लाख रुपयांचा अपघात विमा मिळणार आहे। त्यांना अत्यावश्यक सेवा आणि आघाडीचे स्वयंसेवक म्हणून दर्जा मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे शिफारस केली जाणार आहे। राज्यातील विविध अशासकीय अनुदानित कला संस्थांमध्ये राबवण्यात येणाऱ्या विविध पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या शुल्कामध्ये तब्बल 10,000 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय। त्यामुळे विद्यार्थ्यांना आता 15,400 रुपये शुल्क भरावं लागणार आहे। मुंबई महापालिकेचे माजी शिक्षणाधिकारी संदीप संघवे यांच्या चौकशीसोबतच 2 मे 2012 नंतरच्या सर्व शिक्षकांच्या नियुक्त्यांची एसआयटी चौकशी करावी अशी मागणी शिक्षक परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष नागू गाणार यांनी केली आहे। या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे। रशियातील
इनोप्राक्तिका मॉस्को स्टेट विद्यापीठानं दिलेल्या निधीतनं मुंबई विद्यापीठामध्ये उच्च दर्जाचे कंटेंट स्टुडिओ आणि ऑडिटोरियम तयार करण्यात आलंय. विद्यार्थ्यांना डिजिटल माध्यमातून शिक्षण देण्यासाठी दर्जेदार शैक्षणिक सामग्रीच्या निर्मितीसाठी ते उपयुक्त ठरणार आहे. राज्यामधील 4ही कृषी विद्यापीठांतर्गत कृषी आणि संलग्न या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना इयत्ता 12वीत विज्ञान शाखेतून 50% गुण मिळवून उत्तीर्ण होण्याची अट शिथिल करण्याचा निर्णय राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं घेतलाय. विद्यार्थ्यांना इयत्ता 12वीला 45% गुण मिळाले असल्यास प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. 11वीच्या प्रवेश प्रक्रियेतील तिसऱ्या नियमित फेरीची गुणवत्ता यादी आणि निवड यादी शिक्षण विभागानं जाहीर केली आहे. या निवड फेरीमध्ये राज्यातील 1,11,235 विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी महाविद्यालयात देण्यात आली आहेत. चालू शैक्षणिक वर्षात शिष्यवृत्तीची परीक्षा इयत्ता 4थी, 5वी आणि 7वी, 8वी या 4 वर्गांसाठी घेतली जाणार आहे. तर पुढील शैक्षणिक वर्षापासून फक्त 4थी आणि 7वीच्या वर्गांसाठीच शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाईल. प्राथमिक शिक्षक संघटनांच्या या मागणीला शालेय शिक्षण विभागानं हिरवा कंदील दाखवलाय. लोणावळा शहरात मागील 24 तासात 120 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. रात्रीपासून पावसाचा जोर वाढलाय. दिवसभर पावसाचा जोर कायम राहील आणि पुण्याला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय. श्रावण महिना ते अगदी दिवाळीपर्यंत सण उत्सवांचा कालावधी आहे. या काळामध्ये विविध प्रकारच्या फुलांना मागणी वाढते. अधिवेशनात सुद्धा 105 आमदारांनी प्लास्टिक फुलांवरती बंदी घालण्याची मागणी केल्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी शासनानं हा निर्णय घेतल्यास त्याचा शेतकऱ्यांना लाभ मिळेल अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. केंद्र सरकारनं यापूर्वी साखर कारखान्यांना साखर आणि साखरेचा पाक, उसाचा रस, बी हेवी मळी आणि सी हेवी मळी यापासून इथेनॉल निर्मितीला परवानगी दिली होती. आता या प्रकल्पात काहीसा बदल करून धान्यापासून इथेनॉल निर्मितीला राज्य सरकारनं परवानगी दिली आहे. त्यामुळे साखर कारखान्यांमध्ये वर्षभर इथेनॉल निर्मिती करता येणार आहे. कराडच्या कोरीवळ येथे माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते ओढा जोड प्रकल्पानं उद्घाटन करण्यात आलं. या प्रकल्पामुळे शेती सिंचनाची मोठी सोय झाली आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी सततची धडपड, संघर्ष आणि दारिद्र्य हे आदिवासींच्या पाचवीला पुजलेलं आहे. पण आता भात लावणीच्या कामातनं या कष्टकऱ्यांना भाकरीचा चंद्र मिळतोय. सध्या रायगड जिल्ह्यातील अनेक भागात मजुरीचा दर 700 रुपयांपर्यंत गेलाय आणि काही ठिकाणी तो अधिक आहे. त्यामुळे मजुरांना दिलासा मिळालाय. कृषी मंत्री कोकाटेंच्या पत्ते खेळतानाच्या व्हिडिओवरनं एकनाथ खडसेंनी हल्लाबोल केला. विधानसभा अध्यक्षांनी जास्त खोलात न जाता विधानसभेच्या पवित्र सभागृहाला रमीचा अड्डा म्हणून घोषित करावं अशी मागणी खडसेंनी केली. वन्यजीव आणि मानव संघर्ष रोखण्यासाठी विदर्भात व्याघ्र प्रकल्पातील वाघांवरती एआयची 24 तास थेट नजर असणार आहे. गावाच्या सीमेवर वाघ येताच नागरिकांना एआय सक्षम कॅमेरे अलर्ट देतील. यासाठी मार्वल कंपनीसोबत सामंजस्य करार करण्यात आलाय. अहिल्यानगरमध्ये शेत तिथे रस्ता, गाव तिथे समृद्धी या घोषवाक्यानुसार शेतकऱ्यांना शेतीपर्यंत पोहोचण्यासाठी सुकर रस्ते मिळावेत यासाठी श्रीगोंदा येथील समन्वयक दादासाहेब जंगले यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिलं. तर जंगले यांनी प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात आवाज उठवत त्वरित पावलं उचलण्याची मागणी केली आहे. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरामध्ये पावसाळ्यातही 10 ते 12 दिवसांनी पाणीपुरवठा केला जातोय. मात्र त्यातही दूषित पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. नगरपालिकेकडनं जलशुद्धीकरण केंद्रासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करूनही शहरामध्ये दूषित पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांकडनं तीव्र संताप व्यक्त केला जातोय. श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या सर्व प्रकारच्या पूजा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडनं भाविकांना उपलब्ध करून देण्यात येतात. दिनांक 1 ऑगस्ट ते 31 डिसेंबर या कालावधीतील पूजांची ऑनलाईन पद्धतीनं नोंदणी करण्याची सुरुवात 28 जुलैपासून होते. भाविकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आलंय. जळगावच्या पाथरखेडा येथील आश्रमशाळेत गोवरची लागण होऊन तब्बल 30हून अधिक विद्यार्थ्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दाखल करण्यात आलं. गोवर हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. दक्षिण रायगडसह संपूर्ण जिल्ह्यातील गणेश कार्यशाळेत सध्या गणेश मूर्ती तयार करण्याची लगबग सुरू आहे. गणेशोत्सवातला महिना उरलेला असताना कारागीर मूर्ती घडवण्यात मग्न आहेत. जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातल्या दहिगाव इथे दीप अमावस्येनिमित्तानं गावपूजा करण्यात आली. या गावपूजेला शेकडो वर्षांची परंपरा असून गावावर कोणतेही संकट न येता ग्रामस्थांना सुख समृद्धी लाभो यासाठी ही गावपूजा केली जाते. अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यात श्रावण आरंभाच्या मुहूर्तावर आयोजित करण्यात आलेल्या हनुमान टाकळी रहाड यात्रेमध्ये पेट्या निखाऱ्यांवरनं चालत शेकडो भाविकांनी नवस्फूर्ती केली. अशा या आगळ्या वेगळ्या परंपरेला भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. बुलढाण्याच्या बालाजीनगर म्हाडा कॉलनी परिसरात अस्वलाचा वावर दिसून आला. काही दिवसांपूर्वी तब्बल
4 बिबट म्हाडा कॉलनी परिसरामध्ये आढळून आले. या परिसराला जंगल लागून असल्यामुळे प्राण्यांचा अधिवास आहे, त्यामुळे स्थानिकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन वन विभागानं केलंय. नवी मुंबई महानगरपालिकेची आर्थिक स्थिती भक्कम आहे. कोरोना काळात प्रशासनानं घेतलेल्या काही लोकाभिमुख निर्णयांमुळे महसुलात काहीशी घट झाली होती. असं असलं तरी मागील 2 वर्षात मुदत ठेवींमध्ये वाढ झाल्याचं महापालिकेनं स्पष्ट केलंय. मुंबई महापालिका, सामाजिक संस्था, अंगणवाडी सेविका आणि सरकारच्या विविध योजनांमुळे कुपोषित बालकांचं प्रमाण कमी करण्यात यश आलंय. गेल्या 2 वर्षांच्या तुलनेत मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये तीव्र कुपोषित बालकांचं प्रमाण घटलं असून तीव्र कुपोषित श्रेणीमध्ये 2887 बालकं तर मध्यम कुपोषित श्रेणीमध्ये 13457 बालकं आढळली आहेत. आरटीओनं जून आणि जुलै महिन्यात 166 स्कूल बस आणि विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी केली. यात 48 दोषी वाहनांवरती कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून यातून 2 लाख रुपयांचा दंड वसूल केला असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. ॲप आधारित टॅक्सी चालकांच्या मागण्या मान्य न झाल्यामुळे आणि उबरनं उच्च न्यायालयात धाव घेतल्यामुळे चालकांनी उबर ॲप अनइन्स्टॉल करण्याचं ठरवलंय. त्यामुळे प्रवाशांना उबरवरील टॅक्सी सेवा मिळणं अवघड होण्याची शक्यता आहे. परंतु चालक आणि ॲग्रिगेटर्स कंपनीच्या वादात प्रवासी मात्र भरडला जाणार आहे. वैमानिक आणि केबिन कर्मचाऱ्यांना निर्धारित वेळापत्रकापेक्षा अधिक काम देणं तसंच पुरेशी विश्रांती न देण्यासंदर्भात कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून तक्रारी आल्यानंतर डीजीसीएनं एअर इंडिया कंपनीला कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये 7,31,000 मालमत्तांची नोंदणी आहे. त्यापैकी आतापर्यंत 4,26,000 मालमत्ताधारकांनी चालू वर्षातील मालमत्ता कराचा भरणा केलाय, तर आतापर्यंत 34,022 मालमत्ताधारकांनी एकदाही महापालिकेचा कर भरला नसल्याचं समोर आलंय. शिल्लक घरांच्या विक्रीचा मोठा पेच सिडकोसमोर उभा ठाकलाय. त्यामुळे घरांची नवीन योजना जाहीर करणं अडचणीचं झालंय. या पार्श्वभूमीवर घरांच्या विक्रीसाठी किमतीसह अटी आणि शर्तींमध्ये काही शिथिलता आणण्याचा विचार सिडको करत असल्याची माहिती मिळते. नागपूर शहराचा वेगानं होत असलेला विस्तार, वाढती लोकसंख्या, झपाट्यानं वाढणाऱ्या वस्त्या आणि गुन्हेगारीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी गृह विभागानं महत्त्वाचा निर्णय घेतलाय. नागपूर पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवरती 6व्या पोलीस परिमंडळाची स्थापना करण्यास महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागानं मंजुरी दिली आहे. त्यामुळे पोलिसांवरचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. आयात वाढल्यामुळे आणि देशांतर्गत उत्पादनही चांगलं झाल्यामुळे डाळी आणि कडधान्याच्या किमती कमी होऊ लागल्यात. जानेवारीच्या तुलनेमध्ये हरभरा आणि चणा डाळीचे दर सुद्धा कमी झाले असल्यामुळे नागरिकांना बिनधास्तपणे पुरणपोळीवरती ताव मारता येणार आहे. माथेरानच्या हातरिक्षा संदर्भातील सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयामुळे हातरिक्षा चालकांना दिलासा मिळालाय. निसर्गरम्य माथेरानमध्ये हाताने रिक्षा ओढण्याची प्रथा बंद झाली पाहिजे. तिथले परवानाधारक हातरिक्षा चालकांचे गुजरातच्या धर्तीवर पुनर्वसन करता येईल का याची चाचपणी करण्याचे निर्देश देण्यात आले. सूचना करूनही प्रार्थनास्थळ किंवा अन्य कुठेही आवाजाच्या डेसिबलच्या नियमांचा भंग जर होत असेल तर महाराष्ट्र प्रदूषण मंडळासोबत आता पोलिसही गुन्हा दाखल करू शकणार आहेत. यासाठी पोलीस उपनिरीक्षक आणि त्यावरील दर्जाच्या अधिकाऱ्यानं कारवाई करून पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना अहवाल सादर करावा लागणार आहे.